उपस्थित व्यासपीठ जमलेले सर्व शिक्षकगण आणि माझ्या इंटरॅक्टर विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपल्याकडे चातुर्मास चालू आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर आपण आपल्या ह्या आजच्या अध्यायाची सुरुवात जी आहे ती आध्यात्मिक पद्धतीने करूया. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्ते हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि. मङ्गलं भगवान् शम्भो मङ्गलं वृषभध्वज मङ्गलं पार्वतीनाथो मङ्गलाय तनोहर. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. चातुर्मास म्हणजे काय आपल्याला सगळ्याला थोडक्यात सांगतो. चातुर्मास म्हणजे 4 महिने, आपले हे जे श्रावण महिन्यापासून चालू होतात, आषाढ महिन्यापासून. तर ह्या महिन्यात नेमकं काय होतं की भगवान विष्णू जे आहेत ते आपल्या निद्रा अवस्थेत जातात, म्हणजे रेस्ट करण्यासाठी जातात. आणि मग ह्या 4 महिन्याची जी जबाबदारी आहे ती 4 महिन्याची जबाबदारी प्रत्येक वेगवेगळ्या देवादिकांवर ते सोपवतात, की जेणेकरून त्यांच्या अनुपस्थित हे जे ब्रह्मांड आहे, ब्रह्मांड म्हणजे काय, थोडक्यात आकाश, पृथ्वी, जल आणि वायू, तर ह्याची सुरक्षितपणे व्यवस्था व्हावी यासाठी भगवान विष्णू ह्या वेगवेगळ्या देवादिकांवर जबाबदारी टाकतात. आणि मग तुम्हाला माहिती असेल की हा जो चातुर्मास आहे हा कधीपासून चालू होतो साधारणतः आपला, तर पंढरपूरचे पांडुरंग त्यांची आषाढी एकादशी, त्याचबरोबर गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंचा सन्मान करून ही हा जो चातुर्मास आहे हा चालू होतो. त्याच्यानंतर येतं ते कुठलं, नागपंचमी हा सण येतो. आणि मग आपण दर सोमवारी श्रावणी सोमवार म्हणून भगवान शिवाची पूजा करत असतो. त्याच्यानंतर भावानी बहिणीची रक्षा करावी म्हणून रक्षाबंधन हा एक सण आपल्याकडे येतो. ते झालं की मग श्रीकृष्णाची जबाबदारी येते, श्रीकृष्ण जन्माष्टमी. श्रीकृष्णांची जबाबदारी झाली की लगेच गणेश चतुर्थी म्हणजे श्री गजाननांची वेळ येते. त्यावेळेस आपण गणेश चतुर्थी आणि 10 दिवस मग आपण उत्साह साजरा करत असतो. त्याच्यानंतर नवरात्र आणि मग दुर्गाष्टमी आणि दसरा हे आपण सण, त्याच्यानंतर दीपावली, असे हे 4 महिन्याचा चातुर्मास आपण सण साजरा करत असतो. पण ह्या चातुर्मासामध्ये नेमकं होतं काय, तर ह्या ज्या चातुर्मासामध्ये आहे, सूर्याची जी किरणं आहेत ना, ही सूर्याची किरणं तिरपी पडत असतात. आणि ही सूर्याची किरण तिरपी पडल्यामुळे होतं काय की आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ना, ती डायजेस्टिव्ह सिस्टीमवर परिणाम होतो. म्हणजे म्हणून मग आपण काय करतो, ह्या 4 महिन्यात जो आहार म्हणजे कुठला, आपण जनरली नॉनव्हेज हा जनरली आपण टाळतो. म्हणजे शुद्ध शाकाहारी ह्या 4 महिन्यामध्ये आपण आहार घेत असतो. त्याचं कारण हेच आहे की आपली जी पचन संस्था आहे ती मंदावलेली असते आणि हे सगळं व्यवस्थित डायजेशन होण्यासाठी म्हणून आपण ह्या 4 महिन्यामध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य केला पाहिजे. तर अशा ह्या चातुर्मासाचं वैशिष्ट्य आहे. कमिंग बॅक टू इंटरॅक्ट. आता इंटरॅक्ट म्हणजे काय हे डोंगरेंनी आपल्याला सांगितलेलं आहे. मी थोडक्यात सांगतो. इंटरॅक्ट म्हणजे तुमच्या आयुष्याचे यशाची एक गुरु किल्ली आहे. ती कशी ते सांगतो. एकदा एक यशस्वी बिझनेसमॅन त्याची इंटरव्ह्यू एक यशस्वी टीव्ही अँकर घेत असतो.
तो टीव्ही अँकर त्या बिझनेसमॅनला विचारतो की सर आपल्या याच्यामागचं गमत काय. ते यशस्वी बिझनेसमॅन उत्तर देतात, दोनच शब्दामध्ये उत्तर देतात की मी घेतलेले निर्णय. आता तो अँकर सुद्धा तेवढाच हुशार असतो, त्याने लगेच दुसरा प्रश्न करतो की तुमच्या ह्या निर्णय घेण्यामागचं कारण काय, तुम्ही हे निर्णय कसे घेऊ शकता. तेव्हा ते उत्तर देतात की मी माझ्या अनुभवातून हे जे निर्णय आहेत ते निर्णय घेत असतो. आणि मग लगेच तिसरा प्रश्न ते टीव्ही अँकर त्यांना विचारतात की तुम्हाला हे अनुभव जे आहेत ते अनुभव कुठून मिळाले. आणि मग तो यशस्वी बिझनेसमॅन आहे ते त्यांना उत्तर देतात आणि ते सांगतात की मी नेहमी भगवद्गीतेचा एक श्लोक नेहमी लक्षात ठेवतो आणि रोज तो सकाळी म्हणतो, कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूर्मा ते संगोस्ति व कर्मणी. याचा अर्थ काय आहे. कर्म करणे हा आपला अधिकार आहे, त्यापासून मिळणाऱ्या फळाची अपेक्षा करणं हे आपला अधिकार नाही. आणि म्हणून आपले जे काम आहे निष्काम आहे, म्हणजे आपण जे करणारे काम आहे हे कुठल्याही फळाची अपेक्षा न करता जर केलं तर आपण नक्कीच यशस्वी होतो, असं त्यांनी त्या बिझनेसमॅनला सांगितलं. आणि मग त्यांनी ते एक्सप्लेन केलं की त्यांना जे काय अनुभव येतात ते त्यांनी ज्या ज्या वेळेस घेतलेले डिसिजन, हे डिसिजन ज्या वेळेस त्यांचे फेल गेलेले असतात, चुकीचे निर्णय त्यांनी ज्या ज्या वेळेस घेतलेले असतात, हे निर्णय त्यांचे चुकीचे निर्णय जे आहेत त्याच्यावर त्यांनी विश्लेषण करून, म्हणजे ही आपली चुकी का झाली त्याची शहानिशा करून त्या निर्णयावर पुन्हा निर्णय घेऊन त्याच्यामध्ये काय आपण त्याच्यामध्ये सुधारणा करून त्यांनी पुढचे निर्णय त्याबरोबर घेतले. आणि म्हणून अशा प्रकारे ते यशस्वी बिझनेसमॅन झाले. मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे की तुम्ही आता जे मुलं ह्या वयात आहात, कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन तुम्ही सुद्धा असे काही जेव्हा निर्णय घ्याल आणि ते जेव्हा चुकीचे होतील तेव्हा त्या गोष्टीचा तुम्ही पुन्हा विचार करायला पाहिजे की माझ्याकडून ही चुकी का झाली, आणि त्या गोष्टीवर विचार करून पुन्हा त्याच्यावर प्रयत्न करून तुम्ही सुद्धा हा प्रयत्न करायला पाहिजे. एवढंच सांगून मी पुढच्या वर्षीच्या अध्यक्षा अस्मिता वलेकर हिला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.